मी इतक्या बायका पाहिल्या पण सोन्यातला घाणपणा जाळणारी बाई पाहिलीच नाही. त्या फक्त पुराणातच वाचिल्या 8. त्याच्यापैकी रावणाची बायको होती बाप्पा. तिच्या अंगावर सोन्याचे अलंकार घातले आणि सोनारानं जर दलाली केली असली तर तिनं गळ्यात अलंकार घातले आणि तिच्या त्वचेला स्पर्श झाला की त्याच्यातला घाणपणा जळून जात होता. आणि 100 नमी सोनं होत होतं. 100 नमी. जे तनुगंधानम हे माम येतो शुद्धोर तत्वताम भय जाये. हे गांजा फुक्यानं लिहिलं नाही, हे एखाद्या देसाड पेणाऱ्या नालायकानं लिहिलं नाही. शुद्ध होत होता अशुद्ध, शुद्ध होत होतो. काय त्वचा असेल तिची. मग सोन्याला शुद्ध करणारी त्वचा ज्या बायकोत आहे अशी बायको असताना किती संसार गोड असेल. त्याच्या पुढे म्हणायचं असेल का कोणी तुकाराम बुवा महिला चांगली कसं म्हणी. देव म्हणत नव्हता, देव म्हणत नव्हता. देव इतकी सुंदर त्याची पत्नी होती, इतकी सुंदर. चला राहिला दुसरा. आता एक मुद्दा ऐकला ना तुम्ही, त्याचा दुसरा मुद्दा ऐका. सुंदर होती पण रावणाच्या शब्दाच्या पलीकडे जात नव्हती. अशा फार कमी बायका आहेत. मला तर इथं बसल्या बसल्या मी तुमच्या 7-8 जणीचे तर नाव पण सांगल. तुम्ही किती टरटर बोलतात नवऱ्याला. तुम्ही उभ्याच राहा 8 जणी. नाही राहा उभ्या, जाऊ द्या राहा. तुम्हाला बाळूची शपथ आहे गिरगावच्या. राहा तुम्ही 8 जणी. माग पाहूच नका तुम्हीच. मरायची एखादी उगली बुवा. कशालाच आणला म्हणते मेला. नाही लय नाही. काम असल्यावर बोलू द्या ना, पण चांगल्यापणी नाही नवऱ्याला बोलायचं. काही उगोच बोलत आहेत हो. ते पाथरीला बाजाराला निघलं, आष्टीला बाजाराला निघलं. मग बाजार निघलं तर घरातच सांगावं ना. थैली घेऊन बाहेर आल्या, ऐकलं का साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय. 8 दिवस झालं तुरीच्या डाळीचा टिकला नाही. काय वाळू शिजवायची का. अगं घरात सांगणं चतुरे. रस्त्यात काऊन पंचनामा करायली. ते अग्नीचे 7 फेरे घेऊन तुला आणलंय असं येड्यावानी बोलू नको माय. आहे का नाही. बा बाईला किंमत कोरक आहे माहिती आहे का. मालक आहे तोपर्यंत. कलेक्टर नवरी बाप्पा काका कलेक्टर नवरी आणि नवरदेव 1 मार्काने गेला. 1च मार्कानं कलेक्टरचा पेपर गेला. त्यानंतर काढा पुढच्या परीक्षेला. पण लग्नात बायको कलेक्टर आणि ते कलेक्टर नव्हतं पुरी बुवा. आणि मग लग्न लागलं आणि ते लग्न लावायला मी होतो. आता हे मला काही गत नसते. ते नावं घ्यावाच काय घ्यावा असं काही नसते. पण ते गाठ सोडताना नावं काय सोडताना नावं ह्याला नाद लाईत असतात ना. मग ह्या म्हणल्या महाराज नाव घ्यायला लावा. तर मी नवरदेवाच्या आधी नवरीला घ्यावं लागते. म्हणलं बाई घ्या. तर त्या म्हणल्या महाराज मी कलेक्टर आहे, ते 1 मार्कानं फेल आहेत, मी नाव घेणार नाही. म्हणलं तुम्ही घ्या. ते पटकन म्हणलं चुटकी. तीच नाव चुटकी होतं. काय नाव ठेवते काय मिळच नाही. चुटकी काय नाव चुटकी. जाऊ द्या म्हणलं आपल्याला काय घे नाही त्याच्यावर फुकट कळण शेंडी वळवळ. पण एक बाई म्हणली महाराज नाव घ्यावंच लागतं. म्हणलं बाई मलाही कळतंय पण मी 7वी शिकलेला आहे आणि बाई कलेक्टर आहे. मी परमार्थात नाही ऐकायचो ह्या बाईला. पण आता ती 4-2 पुस्तकं वाचलेली बाई आहे हे इकडचे. आणि ती आता जिल्ह्याची मालकीन झाली. आपण तिच्या बळविनं शक्ती बोलू नये. आपण तिच्या क्षेत्रात कशाला हस्तक्षेप करायचा. पण नाही म्हणले महाराज असं नसतंय. म्हणलं जरसं थांबा मी घ्यायला लावतो तिला नाव. मला माझं वापरावं लागेल ना. त्या बाईला म्हणलं घ्या नाव. ती बाई म्हणली महाराज मी नाही घेणार नाव. बाई म्हणलं मी म्हणतो. मला ते म्हणले तरी ऐकत नाही. म्हणजे मला माझे मालक म्हणले तरी मी ऐकत नाही, नाव घेत नाही. म्हणलं बाई एक सांगू का तुम्हाला. ते 1 मार्काने गेलेले आहेत, ते पास होणारच आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही कलेक्टर झालात तर ते IG होतील. एखाद्या वेळेस म्हणजे फार मोठे 2-4 जिल्ह्याचे बॉस होतील. तुम्ही एकाच जिल्ह्याचे काय असतील वरती पोस्ट. आपल्याला काही IG मोठा का कलेक्टर काही सांगता येणार नाही. पण नंतर लोक इचकी देणे याला कळतच नाही. त्याच्यामुळे आपला शब्द वापस कशाला उगा ताण घ्यायचा. कोणी बोट घालण्यासाठी भोकाड बनवायचं. हो म्हणजे कोणी फाडीत नसते. त्याच्यामुळे कशाला उगा आगावपणा करायचा. आपण त्याच्यातून दिवसते कोण त्याच्या तुमच्यापेक्षा मग आता नाहीत ना. ती म्हणजे आता नाहीत ना. पण मी म्हणलं बाई एक सांगू का. ते पास झाले काय नाही पास झाले काय पण ते आहेत तवरकत तुम्ही वपतात. ते ज्या दिवशी जाईन का त्या दिवशी बाई तुझं तोंड ढवळ्या परातीवानी होईल.
बाईनं असे पटकनच एका चपक्यातच नाव घेतले. चुनचुन्यात बसले मेन्यात लवंगावटीत येलदोडे मुठीत सखारामजी बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत की लगेच दुसरं नाव चांदीची सायकल सोन्याच्या तारा ते आले फिरून तर त्याला फाल्याने घाल. मी म्हणलं बस झालं बाई एकच ऐकायचं होतं. एका इंजेक्शनातच कलेक्टर इन राईटच. मला सांगायचं काय बाई सगळ्यात मोठी नशिबवान असती नवऱ्यामुळे. हो इतकं मोठं वैभव. बाईचा सर्वात मोठा देव कोणता असेल तर पंढरपुरातला नाही, काशीतला नाही, आपल्या कपाळाचा मालक आहे. जी बाई आपल्या कपाळाच्या मालकाला मोठं मानती त्या बाईला पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक मानतोय. कधी बी लक्षात ठेवा. हा मग तो स्वतःहून त्यांच्याकडे येतो. इतकी मोठी ताकद आहे. मंडोदरी रूपानं सुंदर होती, गुणानं किती अधिकारी होती पहा. मंडोदरीचा मुलगा मरण पावला, त्याच्या शरीराचे तुकडे 3 झाले. शरीराची होय माती सांगायला बरं. हो किती मोठ्या व्यक्तीची. आपला संसार काय बसतो याच्यात बघा. त्याच्यात तळपायची माती तरी येत का आपण. मुलगा मृत्यू पावला, त्याचं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेलं. शरीर युद्धभूमीला पडलं आणि हात पडला स्वतःच्या दारात. बाई हुशार होती, सात्विक होती, तात्विक होती, विद्वान होती, पुण्यशील होती, पावन होती. त्या बाईनं ध्वजपत्र ठेवलं, टाक ठेवला, दौड टेकली, त्या हाताला विनंती केली. तिनं तिचं पुण्य एकटलं. मी जर या अधिकाराने तत्वशील असेल तर ही भुजा कोणाची लिहून दाखेल. तैस पुरण पावली भुजा धरुणी टाकाची सव्य ओझा लेहतया ध्वजपत्र जिभा सवे सांगे. ध्वजपत्र म्हणजे त्या काळातला तुकाराम कागद. तो कृतत्रिता युग आहे ना, आता कागद आहेत, त्या काळात ध्वजपत्र होते. आणि त्या भुजेनं लिहून दाखवलं म्हणजे चेतन होती, तुटलेला हात. काय ताकद असेल पतिव्रतेची, ही सुनाची ताकद. आता शरीर मिळालं, हात भेटलाय, पण डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. सासूबाईकडे गेल्यानं सांगितलं आत्या. पूर्वीच्या काळात शक्यतो सगळ्या सुना सासूला आत्या म्हणायच्या. आत्या म्हणायच्या आत्या. जर भावाची केली असेल, भाची असेल तर एखाद्या वेळेस तिथं आत्या म्हणतच असते. पण सासूला आत्या ही पुराणातली उपमा आहे. आता नवीन पद्धत निघली. आमची आई सुना सासूला आई म्हणायल्यात. मी म्हणलं जीजी कोण आहे त्या? आमची आई आता. मला चहा द्यायला. तो आम्ही चहा घेत होतो, आता घेतो पण काळा घेत असतो. एक जण म्हणला दूध मी आणलं. मी बोके नाही बाबा, हो चहा घेतो. तर मला चहा द्यायला मी आणलं. आईला नाही, त्या सकाळी एकदाच घेत्यात. म्हातारीचे होता असे लुसलुस करू लागले चहा प्यायला. सुनाना आई म्हणून सासू फुकली. हो जित्तीत फुकली, कुऱ्हाड्यात टाकल्या, तिच्या अंगावर कोंडावर टाकल्या. आमची आई एकदाच घेत्यात सकाळी. कशाला म्हातारी म्हणीन मला प्यावा वाटायला. कशाला आई म्हणता, आत्याच म्हणा आणि सासूचा दर्जा द्या. आई म्हणायला तर भिकारणीचा दर्जा द्यायला कशाला नाटकं करायला. गाढवानं किती जरी वाघाचा कलभूत पांघरला ना, तो हुकी आल्यावर ते लोळतच कॅनलच्या कडीला. इठाला विठाला योग असा आला. आपल्या सासूला सांगितलं तिनं आत्या. काय सुनबाई आता माहिती आहे तुम्हाला काय, माझे धनी इहलोकातली यात्रा सोडून गेले. हिचे धनी म्हणजे मंडोदरीचा मुलगा उगले बा आणि सांगणारणीचा नवरा. नवरा मृत्यू पावला तरी रडत नव्हती. रडी नाही, सुलोचना रडीत नाही. एक जण म्हणला महाराज इतकं नवऱ्यावर प्रेम, तुटलेली भुजाली येत होती, मग रडी कशी नाही? अरे मी म्हणलं सुमळ्या, बायको नवऱ्याच्या नंतर कोणती रडत असती सरपंच? जिला माग राहायचंय ती रडती. हिला माग थांबायचंच नव्हतं ना. नवरा जरी मेला तर नवऱ्यासोबत जळायचं ना तिला, त्याच्यामुळे तिला रडायचा काही प्रश्नच नव्हती ना. सती जायचं होतं, आताची पद्धत बंद झाली. आता रडणं साहजिक आहे. पण ज्या ज्या बायका सती गेल्या त्या रडतच नव्हत्या. हो वृषाली रडीत नाही, अद्याप नाही. कानावर वार्ता पडली. कर्णाची जी मानलेली आई होती का, तिच्या कानावर वार्ता, ती नदीवर धुणं धुत होती. धुणं धुता धुता कानावर वार्ता पडली. कर्ण गेला. या बाजूनं वार्ता ऐकली आणि इकडच्या बाजूनं पाण्यात शरीर टाकून दिलं. कोळ्याची बायको जाग्यावर मेली. जाग्यावर
आपण सांभाळलेलं पोरग मेलं. पण जिच्यासोबत लग्न केलं वृषलीच्या डोळ्यातून पाणी नाही. का नाही? तिला मालकासोबत शरीर जोहार करायचं. कशाला लढण? तिला काय गरज आहे? दुःखच नाही त्या गोष्टीचं. मालक चालले, उलट मालक जरी चुकीचा वागला तर पतिव्रते बायको असेल की त्याला सत्यवादाचं अधिष्ठ, सत्य ती तपाचं अधिष्ठान, तिथं ते अधिष्ठान मिळतं. इतकी ताकद असते बायकांची काही काही मोठी. आणि सांगितलं आता माझे पती गेलेत. रडू लागले. सुनीनं सासूचे डोळे पुसले आणि सांगितलं आता अंत्यविधी करायचा. शरीर सापडे, हात भुजा तुटून पडली होती सापडी, पण डोकं मात्र तिकडे. 3 गोष्टी सांगतो, एक सांगितली मग पूर्णविराम करू. काय इच्छा आहे? काय नाही, प्रभू रामचंद्राच्या पक्षातून डोकं आणायचं. तर सासू काय म्हणली माहिती आहे सुनाला? बाई, जितकं दुःख तुला आहे का तितकं मी 9 महिने त्याला पोटात सांभाळलेलं आहे. मला पण दुःख आहे, पण मी माय जरी असले पण माझ्या नवऱ्यानं जर अधिकार दिला जाय म्हणले तिकडं तरच जाते, अन्यथा जाणार नाही. याला म्हणायचं बायको, याला म्हणायचं पत्नी. हो. बाईनं दिवाळीला जायच्या 10-15 दिवसानं अगोदर सहज मालकाला एखादीशी म्हणायचं, मालक मी यावर्षी दिवाळीला जाऊ का? त्यानं सांगितलं आपली तारांबळ आहे, खुरपणीचे खताचे याचे त्याचे कामं असते, जाऊ नको, संपला विषय. काही विचारायचा विषय नाही. त्या खाल्ला गाड्या पटीतला खत पेरून घ्या, मी दिवाळीहून येते. अगोदर बापरे, वा वा, काय झालबाई भेटली समजा, काय नशीब. हो, एका बाईनं 37 वर्ष नवऱ्याला सोहळ्यात येऊ दिलं नाही महाराज. ती गेल्या वर्षी मेली. तिच्या 13वीला कीर्तन म्या घेतलेलं कॅन्सल केलं. मी आणलं हिनं 37 वर्ष नवऱ्याला सोहळ्याला येऊ दिलं नाही. हिच्या 13वीला कीर्तन, बाळ्या तू ही मरण बायको. हो, म्या म्हणलं नाही हो, मला मी नाही. हो, पत्रिका छापायच्या आधीच सांगितलं. मी म्हणलं मी येत नाही. हो, म्या म्हणलं ते तुम्हाला माहीत नाही महाराज, त्याला शेतीतलं लय जमत आहे. अरे मी आणलं एखाद्या बार इकडे बी जमू दे ना, तुला अर्ध येत आहे ना. आणि मग फोन महाराज फोन लावा बरं त्याचा. ते खाल्लाकड्या पटीत बोंड लागलेत, वाननेर गिन्नेर काय पाहिलेत का? आताच तिथं बोंड लागत मी बी म्हणायला लागलो. हे सगळे तिथून तेव खत घालायला, सर्किट वाबायला तेव ठुला. आणि हे बाईनं मालकाचं ऐकायचं. आता काय मग त्याला आमच्याच कसा नांगर, दुसऱ्या कीर्तनात यायच्यावर फिरू, यायच्या बी सांगतून चुका. पण आता एकाच दिवशी कसं होईल आहे का नाही, शक्य नसते ते. आतमध्ये गेल्या, रावण 20 डोळ्यानं रडत होता. विशंती चक्षुद्वारेण सुता जायतेन दक्षिणाधिपते समर्पिताति कालदंडाना रुदंती रुदंती लंकेशा. दक्षिणाधिपती म्हणजे यम, दक्षिणेचा पती यम. या यमानं त्याच्या पुत्रावर घाला घातला. मुलगा मरण पावला. रुदंती विशंती चक्षुहा, 20 डोळ्यानं रडत होता. पण मंदोदरीच्या पावलाचा गजगामी चालत जाण, का कुरंग नयनी सुशोभितपण, का चंद्रानना लावण्य जाण, तिगा पातली महाली. गजगामिनी, कुरंग नेत्री, चंद्रानना असे महिलांचे लक्षण होते. पहिले जुनी माणसं पोरगी पाहायलाच गेले ना, माणसं जात होते. हे सुंबळे भुंबळे जात नव्हते, आता चालले. पहिले तुमच्या वयातले पोरगी पाहायला जात होते. आणि तिथून आल्यावर गावाकडे बायाने विचारायची कशी आहे? कुरंग नयना चंद्रानना पद्मसाक्षी पद्मनयना तिघा सुंदर कन्याओ, असं लक्षण सांगायचे. ती पत्रिका लिहित असताना आता तो विषय संपला. 70 वर्षापूर्वी 72-73 वर्षापूर्वी पत्रिका लिहित असताना फार विशिष्ट लिहायचे आपल्या मराठवाड्यात. शुभे परगणे कुला कुला वसंत कुल भयो सुकन्यास्तत प्रसवयाम ज्येष्ठां सुकन्यां सुलोचना तत्राय भरदायिनी रमाश्रितं पयो परानां राजा श्रीराजमंडितं कुलवर्यं कुलभूषणा
तत्रांशुपुत्रो रमाकांत भयो तत्राय बुजुर्गो यतं रामेश्वर शर्मण्यो तत्राहा विभूषितं भानुदास शर्मण्य. अशी पत्रिका लिहित होती. 72 वर्षापूर्वीची पत्रिका आता चांगल्या अभ्यासकाच्या पुढे टाकल्या त्याचं धुपन निघन, धुपन कानातून धुपन. इतकी शुद्ध पत्रिका लिहायला जायची. आता अशी त्यांची ज्येष्ठ कन्या, कनिष्ठ कन्या, कोणती कन्या, इतकं बॅनर गोड छापलंय तरी बी खालच्या नावात चूक केली. विठाला विठाला. कारण मी फसलून ते पाहिल्या नंतर तुम्हाला विचारलं मग म्हणलं ते आता राहू द्या, मला कळाली फक्त. विठाला विठाला. आणि बॅनरवर पत्रिका वाच. आमचा पुतण्या आळंदीला गेला आणि त्यानं विशारद पत्रिकेवर नाव टाकलं. पत्रिका छापायची मशीन मुसलमानाची ह्यो हिंदूचा. ते म्हणला मी विशारद झालो. मी म्हणलं मन भजन. 2-3 वघारी, 5-7 गायीन, 2-3 वघार होते भावताल बांधलेले साखळ्यानं. त्यानं भजन म्हणलं एका नाही साखळी नाही सोडली, साखळ्या सगट पळून गेले ते. मी म्हणलं तुला इशारत कोण केले पहिलं त्याला हाणतो. अशी लोक असं असे पदवी लावायचे आहे का. विडाला विडाला. डोळे पुसले आणि मंडोदरीने इशारलं मालक. काय मंदोदरी, मंदोदरी किंवा मंदोदरी गोड नाव आहे. काय मंडोदरी, अरे कुठून आणलीस मंडोदरी तो असं नसते. मंदोदरी. नर्मदा, नर्मदा, नर्मदा परिक्रमा करून आलो. अरे बदा बदा कुठं आणायला येड्या रूमने. नर्मदा नाव फार सुंदर. काही म्हणतात बाप आपले लोक. आखाड, आषाढ म्हणावा. हो. मिरुग लागला, अरे मृग लागला म्हण. आरदाडा, अरे आर्द्रा म्हणणं. पुख, अरे पुष्य म्हण. काय शास्त्र गोड मिळच नाही. ईशा मैतर, विश्वामित्र म्हणतच नाही. ईशा मैतर, अरे कोणाचा मैतर सुंबळ्या. दम नाही कीर्तनायला, भागवतायला, रामायणाला. निब्बर रुमण्यानं याला कमरापासून तर गुडघ्या लोक मागचा हाणायला पाहिजे. विठाला 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 विठाला. इंद्रजित जात राहिला. बर, त्याचं डोकं तिकडं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे. रावणानं सांगितलं माझ्या देखता प्रभू रामचंद्र म्हणते. शब्द वापस घेते पण ते प्रभू आहेत. मी कमी आहे नाही, कमीचा विषय नाही. तुम्ही फार मोठे आहात, अधिकारी आहात. ठीक आहे, शब्द वापस घेते पण मी इंद्रजिताचं शिर आणायला जाऊ का. रावणानं सांगितलं मंदोदरी सीता आपल्या ताब्यात आहे आणि तू जर मुलाचं डोकं आणायला गेलीस तर राम तुला ठेवून घेईल, तू जाऊ नकोस. तर मंदोदरीने एकच शब्द वापरला, प्राणनाथा. तुम्ही जाऊ नका म्हटल्याच्या नंतर ही स्वर्गातली दोरी तुटली, त्याबद्दल दुमत नाही. पण मी गेल्याच्या नंतर राम मला ठेवून घेणार नाही. राम मला ठेवून घेणार नाही का. कारण सूर्यवंशातला एकमेव राजा राम होते, ते मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांचे वडील सुद्धा नव्हते. कारण भगवान प्रभू रामचंद्राच्या वडिलांनी 703 बायका केल्या. 703. सूर्यवंशातली बरीच लोक राजे, जास्त बायका होते. तसं तर आपल्या पवित्र देशात सगळ्यात जास्त लग्न केले चित्रकेतून, 1 कोटी. तितके देवानं पण नाही केले. कोटी भार्या चित्रकेतू, अष्टादश शते गोपीचंदा, 12 शते जनका, 80 सहस्र लंकेशा, 7
वशते 3 दशरथा 4 2 करणारांची काय सांगायची कथा. 80,000 रावणाला 703 बायका. साध्वी सद्विद्या अविद्या त्रिकामिनी या गाजरा जयाच्या स्नुषा जनी. अजराजा अजपाल यांच्या सुना होत्या, म्हणजे दशरथ राजाच्या पत्न्या. साध्वी सद्विद्या आणि अविद्या. कौशल्या सुमित्रा आणि अविद्या ही दिसायला सुंदर होती, जरा शहाणी होती ती. सुंदरपणाचा अभिमान मनी. इथं कैकेयीचा अभिमान उद्भवला. दाखविला अष्टादश संतांपैकी शहाणी होती. साध्वी आणि सद्विद्या 2. दशरथ राजाचा जीवनातला संसार सगळ्यात मोठा जर मातीत घातला असेल तर ह्या शण्याबाईनं घातला. जाऊ दे, आपल्याला त्याच्यावर आपण रावण बघायलो. ठीक आहे म्हणे, मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत ते मला नाही ठेवणार, फक्त जाऊ नका सांगितलं. किती बायको ऐकिण्यातली सांगा बरं. मुलगा मरण पावला, डोकं आणायचं आणि नवरा नाही म्हणल्या, बाई ऐकती का? नाहीच गेली म्हणलं तरी. 2 गोष्टी ऐकल्या, रूपानं सुंदर आहे आणि मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगिती माऊली. मालकाचा पुरावा आहे, म्हणजे मालकाच्या शब्दाच्या पलीकडात नव्हती नवऱ्याच्या. 2 गोष्टी. तिसरी गोष्ट ऐका, रूपवान आहे, शब्दाच्या ताब्यात आहे आणि गुणवान आहे. गुणवान कोणाला म्हणत नसते का? हा, गुणवान म्हणजे हुशार. आपल्या हुशार कशा माहित आहेत का बाई? काय वापसा चांगली आहे. कापूस असा डोसक्याला गेलाय, तुम्ही का दिसत आहात का? काय होतात? घेतलं माया संग खुरपत काय होतंय? अशा हुशार. मी 2 तास घेते, तुम्ही 1 तास घ्या. इतकी हुशार आणि ती की इतकी हुशार. लावलंच त्याला खुरपायला. एका दिवशी अशी पौर्णिमेचा दिवस होता. म्हणला काय चांदणं पड रे, सुईत दोरा वावा, सुईतलं नोक दिसल इतकं चांदणं. ते म्हणले आपल्या मागचा कापूस याचायचा का? दुसऱ्याचा. अशा हुशार, काही बी काही अशा नाना प्रकारचा हुशारपणा. बाई किती हुशार सांगू तुम्हाला. एक बाई म्हणली, महाराज तुम्हाला काय सांगायचं, कसंच त्याचा आमच्या घरच्याचा शब्द गावातले माणसं मोडीतच नाही. हो काय सांगायचं महाराज, असलं वैभव आमच्या घरच्याचं. काही करू द्या, लोक त्यालाच विचारित येतं. लयच त्याचा स्वभाव आणि त्याचं काय वैभव, काय त्याचा हुशारपणा. म्हणलं बाई परिस्थिती काय नाही, लग्न झालं तेव्हा 90 एकर जमीन होती. आता अख्तरबाईच्या कोंबड्या सांभाळीत ते. तरी बाई म्हणली कायच वैभव त्याचं. हो, तरी त्याला जागो करीत नाही. ह्या आपल्या मंडोदाऱ्या, मंदोदरी नाहीत आपल्या, ह्या मंडोदाऱ्या. किती हुशार बाई. तिसरा मुद्दा सांगतोय, मालकाला उद्या संकट येणार आहे, ती मध्यरात्री सांगत होती. निशी प्रवृत्तली द्विमात्र कळे, तै निद्रेचे लागती सोहळे, तै स्वप्न निद्राचा पाबळे, तै हिता आहित तिशिकळे, ते त्रिपुरा माझी जागृत हुरे, सांगे भ्रताराशी. पहिली मुद्रा म्हणजे 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस असतो. पहिले 2 प्रहार गेले की गाढ निद्रा लागत असते आणि या गाढ निद्रेमध्ये स्वप्न पडत असतं. आणि त्या स्वप्नात तुकाराम बुवा आपल्या नवऱ्याचं उद्या चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे तिला स्वप्नात कळत होतं. आणि तिसरा प्रहर सुरू झाला की तिला जाग येत होती आणि आथुरनावच सांगायची, मंदोदरी बोले मंदोदरी बोले मध्यरात्री स्वप्न देखिले मध्यरात्री
वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे असा पुरावा द्यायला की कोटीची नोट. हो असं पुरावा. वा. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला, दगडांनी समुद्र बांधलाय, 18 पद्म वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगुळ आलेत माल. दोघं भयानक वीर वानर आहेत, एका परीस एकांगवीर आहेत, बळीवान बोलत आहेत बरं का, फार बलशाली आहेत आणि आपलं धुडकं करतील बरं का मालक, सीता नेऊन द्या. हे हिला स्वप्नात कळत होतं. सांगा आपली बायको सरपंच इतकी हुशार आहे का? आपलं वाजल्या म्हणते तुम्हाला म्हणले होते पिऊ नका, आणि आधी तर भजी केलीस. आमची इथे एक मंडोदरी आली, महाराजीन घरीच आहेत का? म्हणलं मी घरी तिकडून. हो घरीच म्हणजे कुठं जाईल. आणि तुम्ही कसं काय घरी महाराज? म्हणलं कीर्तन नाही, आता कापूस लावायला जाऊ कोणाचा. बरं बरं आडवच बोलतात. म्हणलं आडवो काय आता? आमच्या घरच्या म्हणले देठाच्या मिरच्या आहेत का? म्हणजे ते हिरव्या आहेत. भाज्याचं पीठ द्या आमच्या घरच्याने दिलं. आपलं बायकाले हुशार असतात, त्यातली त्यात महाराजाच्या तर जास्तच हुशार. कोणतीच बाई बेसनाचं पीठ अशी वाटी खूपसून देतच नाही. असा जवळ हात धरल्यावर मठ बसत आहे अशी वरी, जरसं सांडू देईन पण पुढचीला आगाव जाऊ देत नाही. अशा संसार बारक्या करवताना कापी दोऱ्या ना. काय ते इतका बारीक संसार कातायचा, इतका बारीक संसार कातायचा. साखरेच्या डब्यात पैसे ठेवलेले पप्याच्या बापाला गवसत येतच, आणि त्याचा मग मोठ्याल्या दाताच्या करवातान कापीत होते. चटच गेले. सकाळी डाबा पाहिला तरी कमाच. मी म्हणणार जीजी देठाच्या मिरच्या आणि भज्याचं पिठण येधळा. काय सांगायचं बाळू महाराज, पप्याचा बाप कॉच पित नाही, आणि आज मंठ्याच्या बाजारावरून पिऊन आले आणि मला वाटलं त्याला जरशी 2-4 भज्याची घाणेच काढून द्यावा. वारे वा म्हणलो तरी म्हणलं बापरे बापरे. त्याला भजे, त्याला घासल्याटात भजे तळ. संकट आलेलं सुद्धा सांगायचे. रावणाच्या जीवनात आजपासून 3 दिवसाला भगवान शिवशंकराची भेट होणार आहे. निशी प्रवतली ढळे निशापती चालला, तै जागृकती बाळा, तो पंचानन वहिला, भेटेल तुम्हालागी. मधलं सोडून दिलं. भेटेल तुम्हालागी. एक जण परवाला फोन केला, महाराज मला कशातच गौसन. मी म्हणलं तुला घेणं काय गौसन ना मुकाड्या बसणं. हा तुला मळमळ होत असलं तर बंद कर मग कीर्तन, ऐकू नकोस ना. पण तुम्ही सांगितलेलं कशातच गौसत नाही. मी म्हणलं ते कॅनलच्या कडीला असते तुरीच्या पाट्यात, तू काऊन ताण घे. तुला गौसन ना, तुला जे गौसत आहे ते सांग. तुला माहून काय का नाही लोय काय काय माणसं म्हणणार ते कशात श्लोक आहे. अरे पाय ना वाचव ना. आयुष्य जाते माणसाचं वाचवायला, कौरक वाचवा. या बा 1000 वर्षाचं जरी आयुष्य दिलं तरी शास्त्र संपत नाही, पुराण संपत नाही, वेद संपत नाही. एवढं मोठं चिकित्सा. अहो एका श्लोकावर 18 वर्ष डोंगरे गुरुजी बोलले. भागवताच्या एका श्लोकावर 18 वर्ष भागवत सांगितलं. 18 वर्ष. काय ताकद आहे. आपलं कसा मेळ बसायचा पुढे वही. इति आजामेर चित्राणाम तेन प्रसंगो भव भागवते पुराणे. काय तो आजामेळ होता बरं का, पुण्यशील विद्वान असा भूदेव होता बरं का. काय त्या जामेळाचं वैभव सांगायचं बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिते. एकूण फॅन चालू होता, वहीचं पान पलटलं. इति सुदामस्य चरित्रायाम. अरे लय लांबुडी हांदी रे तो. जालनं सोडून दिलंस, लगेच नगरला बस स्टँड बसलो तारकपूर. विठाला विठाला 18 वर्ष एका श्लोकावर डोंगर
डोंगरोजी गुरुजी बोलायचे. काय असेल अशोक विद्वत्ता सद्भावना इच्छा त्यांची आहे, देवानं ती पण पूर्ण करा. असो, ब्रह्मदेवानं तो चेहरा पाहिला. चिमुकले भगवान होते. काय त्या चेहऱ्यात ताकद असेल. तिथून 19व्या दिवशी ब्रह्मदेवाची पुष्करला प्राणप्रतिष्ठा झाली, म्हणजे मंदिर बांधलं. भारतात पृथ्वीवर जितके देश, भारत सोडून द्या, पृथ्वीवर जितके देश आहेत, या काही देशात ब्रह्मदेवाचं मंदिर नव्हतं. ते मंदिर झालं पुष्करला. माणसाला निर्माण कोणी केलं? ब्रह्मदेवानं. माणसाचे मंदिर किती पाहायचे तुम्हाला? 10-20 वर्षे त्याने दारू पिले, ट्रॅक्टरानं ढवळे कोंबडे खाल्ले, पण वारकऱ्याच्या नादी लागून पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पवित्र चंद्रभागेचं स्नान केलं आणि तुळशीची कंठी गळ्यात घातली, मास जाळून टाकलं. वारकरी संप्रदायात आले. कालांतरानं गजानन बुवा तो मोठा कीर्तनकार झाला आणि तो वारल्याच्या नंतर त्याचं 1.5 कोटीचं मंदिर मी डोळ्यानं पाहिले. 1.5 कोटीचं मंदिर डोळ्यानं पाहिले. ब्रह्मदेवाला असं जळजळ होत नसल, याला जन्माला मी घातलंय, यानं टँकरनं दारू पिली, खाऊन ते खाल्लंय आणि नंतर संप्रदायात आला तरी लोक त्याची पुण्यतिथी करायलेत आणि मी याला जन्माला घातले, मंदिर नाही. नारद म्हणले, लय आपटू घेऊ नका ना, तुम्ही 6 चुका केल्या ना, त्याच्यातली एक चुकले मोठी आहे ना. वेदार्थाचा गोवा कन्या विलास, वेद नाही आईसे सांगितले. त्या 6 पैकी एक, अजून 3.5 मुख्य चुका येतात, उपचुका 14 येतात. कसं मंदिर होईल तुमचं? करायचंच असेल तर एकदा गोविंद बघायला जा. आणि म्हणून तनतन करीत ब्रह्मदेव वृंदावनाच्या ठिकाणी गेले आणि वृंदावनाच्या ठिकाणी जगाचा मालक थांबलेला आहे. प्रसन्नपणाने पाहिला. 19व्या दिवशी मंदिर पुष्कर नावाच्या तीर्थावर झालं. पुष्कर नावाच्या तीर्थावर, याच तीर्थावर पंढरपुरातल्या मालकानं अर्जुनाला खोटा संन्यासी केलतं. त्वा संन्यासी हो निजनी, चोरून नेली माझी भगिनी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, माझ्या आळंदीतल्या मालकांचं वाक्य. तिथं भगवे कपडे घातले त्याला. सुभद्रेचं लग्न मग नंतर झालं. काय पुष्कर तीर्थाचं अधिष्ठान. म्हणून जीवनात पुष्कर तीर्थ पण बघायला जात जा. गरीब बाई म्हणली, महाराज आमची ती ताकद नाही, माय तू पंढरपूरला जाय. सकळ तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. पण ज्याच्याकडे पैसे भरपूर आहेत, ते आगाव ठिकाणी इतके तितके खर्चायला लागले, त्याच्यापेक्षा तुम्ही तीर्थयात्रा तरी करा. इकडं तिकडं भांगाऱ्या भोंगाऱ्याला खर्चिण्यासाठी, धाब्या धुब्यावर खर्चिण्यापेक्षा तीर्थयात्रा करीत जा. चांगली गोष्ट आहे. तुमच्या लेकराच्या किंवा तुमच्या वाढदिवसासाठी नालायकाला धाब्यावर 9-10 कोंबडे खाऊ घालण्यापेक्षा तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी 1 पेंडीचं पोतं कोण्या गोशाळेला देत जा. तुमचा मुलगा विद्वान होईल आणि तुम्हाला मोठं करील. तो तुम्हाला सांभाळील. घेत जाणे वाटून. भांगाऱ्या भोंगाऱ्याला जीव घातल्या, पप्प्याच्या वाढदिवसासाठी मित्र जीव घातले. अरे ते बोकांडीव दगड टाकतील तू या इथं. उत्सव पाहण्यासाठी कैलासाचे मालक भगवान शिवजी गेले. शिवजी समोर आल्या, प्रमूर्तीतनं बाहेर आले. ब्रह्मदेव शिवजीच्या चरणावर डोकं ठेवलं. शिवजीला भुजा किती होत्या सांगता येईल? किती हात होते शंकराला सांगता येतील? किती? इथून सुरुवात आहे ना. किती महाराज फुकल्या सुधरात आणि पहिली गोळी मला घाला. डोळे किती येत? 2दा सांगायचे. एका उत्तरात कधीच उत्तर येणार नाही. एका ठिकाणी 11, एका ठिकाणी 2. डोकं 1 असल्याच्या नंतर डोळे 3. योगी दिसतोई चित्र, त्याला 3 नेत्र. चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे. मुख 5 असल्याच्या नंतर नयनो पंचाननो पंचाननो नयनम एकादशयाम.
पारणीर्भयो द्वादशम दशमस्थितायां भयो द्विधाम पारणिस्तते पंचाननम भयो. तेवढ्या जनालिंगन दिलं. 8 डोळ्यातून पाणी येत होतं गजानन बुवा. 8 डोळ्यातून पाणी दुःखाचं नव्हतं, ते आनंद अश्रू होते. ते आनंद अश्रू होते. माणूस जीवनात दोनदा रडतो. ते प्रसंग किती बारे येऊ द्या, पण 2च प्रसंगात रडते. 2च प्रसंगात. एक प्रसंग तो दुःखाचा आणि एक प्रसंग असतो आनंदाचा. गुरुजींनी शाळा लई चांगली केली, जिल्हा परिषदची पण छान केली. मला काल एक उत्सव झाला. एका मी अभ्यासिकेच्या उद्घाटनेला आलतो. एका ऊस तोडणाऱ्याचं पोरग तालुक्यात जिल्ह्यात पहिलं आलं. त्या शाळेतलं गजानन बुवा. त्या शाळेच्या शिक्षकाने त्या मुलाच्या आई वडिलांचा सत्कार करायचं ठरवलं. मुलाचा पहिला आलता, दुसरा आला 300 एकरवाल्याचा आणि चौथा नंबर 450 एकरवाल्याचा आणि पहिला नंबर आला गुंठाभर जमीन नाही त्याचा. मग हे तिघाईचे आईवडील आमंत्रित केले. त्या दोघाईचे आईवडील खुर्चीवर आधीच बसलेले होते. शिक्षकांना वाटलं याचे वडील आईवडील आले की नाही. विचारलं, बाळा तुझे आईवडील तिकडं बसलेत म्हणे. मागं बसलेत. अश्रूचा प्रकार सांगायलो. अश्रू ब्रह्मदेव, कुठले अश्रू येत होते ब्रह्मदेवाला. मग दुःखाची निवृत्ती. गुरुजीनं मुलाचा हात धरला आणि सांगितलं, बऱ्याच 100-200 महिला बसलेल्या आहेत, इकून काही पुरुष बसलेले आहेत. कार्यक्रम चांगला होता सत्काराचा. गुरुजीने मुलाला धरलं, तुझ्या आईकडे घे. त्या आईपाशी गेलं आणि सांगितलं, गुरुजीनं वयस्कर माऊली होती, तिचे पाय धरले. माय, जिल्ह्यात मुलगा तुमचा पहिला आहे, तुमचा सत्कार करण्यासाठी वरी चला. वडिलाला रामराम घातला. चला दादा चला. वरी बले. सत्कार झाला. 300-450 एकरवाल्याच्या ज्या आई होत्या का, त्या दोघी जणी त्या बाईकडे गेल्या आणि म्हणल्या, तुमच्या बाळाला ट्युशन कुठं होतं? आम्ही ऊस तोडायला 6 महिने जातो बाई, ते एकटंच शिकत आहे. आम्ही 6 महिने काम केल्याच्या नंतर आमची 12 महिने चूल पेटती. गुरुजीला विचारते, गुरुजी कोणी एखादे पुस्तक मागतंय, पेनला पैसे नसले तर गुरुजीलाच मागतंय. पण तालुक्यात पहिला आलं. रडू लागले. कशाचं रड नाही माहिती. 300 एकर जमीन ज्याला आहे त्याचा नंबर दुसरा. 450 एकर जमीन ज्याला आहे त्याला नंबर चौथा, तिसरा. आणि ज्याला गुंठाभर जमीन नाही त्या बाईचं पोरग जे तालुक्यात जिल्ह्यात पहिला आलंय, तिला का रडू याचं नाही. माझं नाव मोठं केलंस बाळ्या, माझं नाव मोठं केलंस. आनंद अश्रू. 8 डोळ्यानं शंकर रडत होते. शिवजीने विचारलं, दुःखदो सुखदो भय जायते चक्षुर्भिताय चम अश्रुयाम. हे अश्रू सुखाचे का दुःखाचे? अट्टहासाने सांगितलं सबदेवो की बाबा शिवजी, विश्वात प्रत्येक कर्तव्यनिष्ठ लोकांची मंदिरं होती, पण जगातला 1 नंबरचा मी विद्वान, विश्व निर्माण करायची ताकद, पृथ्वी सृष्टी रचवायची ताकद माझ्यात आहे. कुठलं झाड, त्या झाडाला फळ कसं असावं, खडकात कोणतं येतं, चांगल्या जमिनीत कोणतं येतं, पाण्यात कोणतं येतं, काटेरी वनस्पत्या कोणत्या, चांगल्या फुलाच्या कोणत्या, कोणत्या ऋतूत कोणाला फुलं, कोणत्या ऋतूत कोणाला फळं, या सगळ्या गोष्टी अत्यंत कार्यदक्षतेनं निर्माण करणारा मी. पण माझं मंदिर नव्हतं, आज माझं मंदिर झालं. याच्याकरता मला आनंद वाटतोय. म्हणून 8 डोळ्यातून माझ्या आनंद अश्रू येतात. पण औषध कोणतं घेतलं? ही त्या रूपात गोड, सात्विक, सोज्वळ आणि मोजकं असं प्रमाण झालं की असं समजायचे वारकरी संप्रदायातलं प्रमाण आहे, कीर्तनातलं प्रमाण आहे. गोड 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 वाटते. गाता कोणाला येत असते, पण गोड अशी अष्टसात्विक भावातली निळोबरायाच्या अभंगाला पोषक अशी प्रमाण देणारी ती क्वचित निष्ठ वारकरी असतात. गोड स्वर आहेत तुमचे छान. निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळा तो. या नवरसाचा महिमान ज्याला कळतंय तो विरळा गायक आहे. विरळा विरळा विरळा. बघा 3रा पुरावा रूपाचा.
एकला वेळेत सोडू, लोक जेवायचे आहे का नाही. कमिटी विश्वस्त मंडळ एवढा मोठा प्रसाद केलेला, एवढी मोठी लोक जेवायची, वातावरण वेळेत. माझ्या चोखोबा राहायला मुलगा झाला. कोणालाही पोरं होते. बऱ्याच जणांचे पोर आहे ना माय बापायला आपटीले. हे पुढच्या जन्मात ऊसातले कोले होणार भडवे. मायबापाची प्रॉपर्टी खाऊन मायबापाला जे विचारित नाहीत का ते हरामखोर भडवे पुढच्या जन्मात ऊसातले कोले होणार. ऊसात आणि करंट टाकलेल्या शेतकऱ्याच्या तारात गुतून मारणार. मायबापासारखा देव मोठा आहे कुठला? जगात देव नाही, जगात मायबापासारखा देव, जगात. आमच्या गिरगावातल्या एखादा व्यक्ती जर तुम्हाला कधी नात्यानं कुठं सापडला तर त्याला तुम्ही इतकं विचारायचं, माझे वडीलला गेले, माझी आई आहे, मी जर आईची सेवा करीत नसेल तर तुम्ही जर कीर्तन घेत असाल तर तुमच्यासारखे पापी जगात कोणीच नाहीत. तुम्हाला कळालं गिरगावकर आईला सांभाळीत नाही आणि तरी तुम्ही त्याचं कीर्तन घेऊन जर पाकिट देत असाल तर तुमच्या घराला सुद्धा कुपाटी लागणार. भान ठेवा. आई वडिलाची सेवा करणारा तो खरा वारकरी आहे. कारण माझे देहूतले पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. भास्करा 18चे 18 संत आई वडिलांची सेवा करणाऱ्या पोराच्या पाया पडतात. त्याची जात पण विचारित नाहीत. वाक्य पहिलं सांगितलंय नमो तया, त्याच्या माता पित्याचे पालन. तुकोबाराय म्हणतात मी त्याला नमस्कार करतोय जो मायबापाच्या पाया पडतोय, मायबापाची सेवा करतो त्याला. किंमत आहे सगळ्यात मोठी ताकद. सात्विक मुलगा झाला. कोण्याही मुलाला सात्विक म्हणायचं नाही. आमच्या मित्राला पोरग झालं, झाल्या त्यानं शिस्टनीची अंगठी चोरली. कोणा दवाखान्यात झालं तर नागरे सर. मी भेटायला गेलो आणि त्या सिस्टरनीनं मी विचारलं, म्हणलं बाई ते अमक्या बाई हे 4 नंबर होते बाई. मला असं झटकीलच, मला वाटलं हिला धोत्रावाल्याची ॲलर्जी आहे का काय माहिती. हे तिकडे जा. आणि मी वापस आलो तर तिच्या मोबाईलमध्ये मी सांगतो ते कीर्तन चालू होतं. म्हणलं बाई हे आवाज कोणाचा आहे? गिरगावकर महाराज आहेत ते, तुम्ही जा तिकडं. आवाज कोणाचा आहे? आताच थोडी शांत झाली, ऐकू द्या कीर्तन त्यांचं. म्हणलं बाई हे मीच आहे ना. हो तुम्ही असतात कुठं? ते कसे बोलत आहेत. आणि म्हणलं मी कसा आता, मी कोणी बोलायलो? उष्णात आहे. मी आधार कार्ड त्याला सुजाला सांगितलं बॅग आण रे, ते आधार कार्ड दाखिलं म्हणून. बाई तुम्हीच आहेत का? पाय पडी ती सँडल नव्हती काढी आणि मला 20 रुपये दिले. वळे सरकार 20 रुपये खरे दिले. म्हणलं बाई बरं जाऊ द्या 20 रुपयाचं काय करायचं तुम्ही आता, मला लय लोक देते तर नाही, पण राहू द्या बापा तितकंच राहू द्या, तेवढे आमच्या गरीबाची राहू द्या. म्हणलं बाई मग मला आधी कसं काय दटीलं? अहो तुम्ही त्या बाईचं नाव घेतलं, तिचं बाळणपण केलं, काल सकाळी तर मी अंगठी हरपली. म्हणलं बाई मला लय लोक भागवतात सोनं देते तर मी एखादी तुम्हाला देऊ का बहीण म्हणून? न ग महाराज तुमची नाही पचायची. मी काय म्हणलो नाही पण येरी म्हणायला लागलो. मी कशाला म्हणून? आणि पुन्हा बाईला जिची ओळख नाही पाळख नाही तिला. हो आधीच तर एकदा गाडी गेली ती ट्रॅक्टर खाली, मग तो पुला खाली जाईल. हा नको. मी या देशातल्या कुठल्याही स्त्रीला दुर्गा समजतो, दुर्गा. फक्त एक बाई सोडून.
जिच्या माझ्या आणि तिच्या मधातला अंतरपट सुटला ती सोडून जगातल्या प्रत्येक स्त्री जगदंबा समजितो. जगदंबा. हो. हे बा, माणसाला मोठं व्हायचं असेल तर सज्जनांनो, माझी लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, माझं वय कमी आहे, पण सगळ्यात मोठं जर मोठं व्हायचं असेल तर त्याची एक आचारसंहिता आहे, त्याचं नाव आहे आचरण. या आचरणाच्या चौकटीत असला की त्याला दगडा वापटिल्यान मरण नाही. दगडा वापटिल्यान मरण नाही. काय विषय. मधन गेलो म्यानला, अरे दाश्या, ए दाश्या. आमच्या इथला सकता त्या दाश्या होता. ते मी सोबत शाळेत होतो, त्याला पोरग झालं, भेटायला गेलो दवाखान्यात. म्हणलं दाश्या पोरग दाखव ना. पाहिलं बाबा तुम्ही. बारीकशी कागदाची नोट हातात दिली. मला दुसऱ्यानं पाय पडून दिलेली होती. पन्हाळ वाट आलं, मोरी वाट गेलं. मी काय कापूस पापूस शिकून होते दिले त्याला. असेच लोकांनी पाया पडेल दिले. म्हणलं दाखव बाबा. ते म्हणले जाऊ द्या महाराज, आता बाळात भरले. होती त्याची सासू तिथंच होती. ते बाळा त्यानं पुन्हा दुसरं बाळात बदललं. मी म्हणलं तुमच्याजवळच राहू द्या, फक्त मला त्याच्या मुठी पाहायच्यात. तर ते म्हणला, हे महाराजाला रेषा कळत्यात. बस करावं त्याला हे सुचलं. बळे सरकार आकाशाच्या मातीच्या रेषा कळत्यात मला. आता लहान लेकराच्या मुठी वळलेल्या. हे झाल्या हिनं त्याला असं जरासं धुतलं घेतलं, त्याच्या हात गीत धुतले तितक्यात त्या पाण्यानं, आणि त्याच्या अंगावरच्या पाण्यानं ती अंगठी सटकलीन त्याच्या मुठीत. त्याचं मुठ उकलल्यावर शिस्टनीची अंगठी गवसली. मी म्हणलं दाश्या, झाल्याच तू या पोरानं शिस्टनीची अंगुरली. याला जर जिल्हा परिषद सदस्य केलं तर हे शाळा इकी तरी. हे शाळा ठुत नाही, पत्र ठुत नाही, काहीच नाही. ते शाळाचे पत्र त्याच्या मासडावर नेऊन टाकीत आहे. असं पोरग असेल का माझ्या चोखोबर राहायचं. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा, वाचे विठ्ठल सावळा. उपजताची कर्म मेळा. झाल्याबरोबर विटेवर, त्या मुखावर जिभेवर विटेवरच्या मालकाचं नाव येत होतं. अडचण एक आली हो, दुःखाची निवृत्ती सांगतो राजे हो. त्या लेकराच्या आईच्या दुधाच्या ग्रंथी संपल्या. दुधाच्या ग्रंथी कोण वाढवते माहितीये? आईच्या पोटात बाळाचं वजन. आणि ते बाळ जन्माला आल्याच्या नंतर तिच्या वक्षस्थळात दूध वाढ होतो. पंढरपुरातला मालक. वाक्य ऐकता माय किती मोठी असते. ठरल्यापेक्षा अर्धी पोळी जर शिल्लक झाली तर माणसाला झोप येत नाही. जास्त झालं रे. अर्धी पोळी म्हणजे 50 ग्रॅम, 40, 45, 50 ग्रॅम नागरे सर, एवढंच वजन. तुम्हाला आणि आईला पोट सारखं दिले, बापाला आणि आईला पोट सारखं दिले, पण त्या आईच्या पोटात चिंचेच्या पाना इतकी एक पोकळी आहे. चिंचेचं पान असतं का गजानन बुवा? ते बी गजानन बुवा, तुम्ही गजानन बुवा. चिंचेचं पान माहित आहे ना? चिंचेचं त्या पाना एवढी पोकळी असती, आणि त्या पानाच्या पोकळीवर तिळाचा 8वा भाग, तिळ 8, एका तिळाचे 8 तुकडे करायचे. त्याचा 8वा भाग तितका सूक्ष्म, तितका बारीक गर्भ त्या चिंचेच्या पाना इतक्या पोकळीवर तयार होतो. आणि कालांतरानं 3.5, 3.25, 3.25, 2.5 किलोचा गर्भाचा गोळा त्या चिंचेच्या पानाची व्याप्ती तितकी मोठी करते, तितकी मोठी करते. 9 महिने 10 दिवस ती त्याच्यासाठी खाते, ती त्याच्यासाठी खाते. रुधिराम सर्वती प्राणायाम बाल्यात गर्भास्त तेवच. अश्विनी कुमार सांगतात,
आजाराची देवता अश्विनी कुमार. अश्विनी कुमार नमूद करतात, तिच्या कंठनाळेपासून, तिच्या श्वासापासून, तिच्या अन्ननलिकेपासून एक सुंदरशी पाईपलाईन आहे, सूक्ष्म. आणि ती पाईपलाईन त्याच्या बेंबीला जुटलेली आहे. आणि त्या बेंबीतनं आपल्या बालकाला सगळं पुरवते, सगळं पुरवते. 50 ग्रॅम जेवण शिल्लक झाल्याच्या नंतर माणसं न चालणारी पण म्हणतात आपण शतपावली करू, जरा हे जिरू. आणि ते 50 ग्राम जिरील्यावर झोपते. 3.5 किलोचा गर्भ पोटात, वर असती 9 छटाकाची, वर वर त्याला खोळ म्हणतात, खोळ 9 छटाकाची असती. कुर्मयाम जठरा तृप्तो भयवासा ती जायते हे. जगभर पाणी ते घाणेरड. इतकं वज पोटात सांभाळलंय, इतकं वज. आणि त्या माईला जर मुलगा नीट बोलत नसेल तर देवाला सुद्धा कळत नसेल या भडव्याला कोण्या नरक टाकावं. देवाला पण कळत नसेल. या बा बाळाचा जन्म, मला वाटतंय सरळ डिलिव्हरी होणं तिला नॉर्मल म्हणतात ना. नॉर्मल डिलिव्हरी होत असताना गायनिक एखादा डॉक्टर व्हा, प्रसूती तज्ञ व्हा, प्रसूती तज्ञ स्त्री व्हा, तेव्हा कळन त्या आईला वेदना किती येतात. आणि शिजर जर केला असेल ना तर अंजली मॅडम कोणी एक शिडी घ्या, अंजली उशे यांच्या कोणी एक शिडी घ्या. शिजर करताना किती त्या माईचं हृदय कापावं लागते. आणि मग त्या बाळाला सुखरूप काढते. त्या बाळाने एक करावा जिच्यासाठी तिचं बंद पोट कापलंय, आपण तिला का सांभाळू नये. मी याच्याकरता सांगतोय, चोखोबराच्या मुलाचं सांगत होतो. जोपर्यंत जगाचा मालक आंघोळ घालायला होता तोपर्यंत ग्रंथी दुधाच्या होत्या, दूध होतं वक्षस्थळात गजानन बाबा. पण 28व्या दिवशी जगाचा मालक विटेवर निघून गेला. वक्षस्थळातली व्याधी जागरूक झाली, दुधाच्या ग्रंथी संपल्या, मुलगा रडू लागला. काय देता येईल त्याला. आई बालक बाहेरून आले. धनी बाळ वाचत नाही का ग? का वाचत नाही? आपण मागितलंय त्याला. आपण भजन निष्काम केलंय, सकाम नाही केलं. ते का तुमच्या माझ्यासारखे होते का चोखोबर आहे? भाशीला पोरग हो म्हणून सटवायला मेंढी कापली. मला वाटतंय नामनिष्ठ भगवान बाबांनी इथलं ते बंद करून टाकले ना. वा. वाघरोळ ग्रामस्थांना तुमच्या पायात बुट जरी घातलेले असले तरी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. तुम्ही इथली भगवान बाबांचं ऐकून हिंसा बंद केली. आणि नंदापूर तिथेही जगदंबेचं मंदिर ना, ती पण बंद केली. नंदापूरच्या ग्रामस्थांना सुद्धा गिरगावकराचा कपाळ फुटेपर्यंत प्रणाम. नका नका अनिष्टपणा करा भाऊ. हे बा तुम्हाला तुमच्या जिभेचे चोचले पूर्ण करायचे ना तर देवाला मदत घ्यायचं नाही. देवाला मदत घ्यायचं नाही. देवाला मदत घ्यायचं नाही. भाशीला पोरग हो म्हणून मसुबाला बोकड्या कापला. त्या भाशीचा आजा कापाव मसुबाला आडवा असा बेंबीपासून कापायचा. हो, बेंबीपासून खाली माणसायला खाला द्यायचा शिजून, आणि बेंबीपासून वरून ज्याला माळी नाहीत त्या बायाला द्यायचा. हिच्या भाषे बेंबीपासून खाली माणसायला खाला द्यायचा शिजून, आणि बेंबीपासून वरून ज्याला माळी नाहीत त्या बायाला द्यायचा. हिच्या भाषेला एकदाच 35 पोरं होतील. मसुबाला बोकड्या कापायली. वाघ काप न वाघ वाघ. हा चित्रात पाहिला तर झिंजाईच किसीन. आणि त्या गरीब शेळीचं पोरग आणि बोकड्या. बोकड्या किती बी नाकली असतो सांगू तुम्हाला. जाऊ द्या आता. तिला तात्यांच्या कीर्तनात ऐकलं नको. जाऊ दे नको.